माझ्या आईने लालसेमध्ये येऊन माझं लग्न तिच्या मैत्रिणीचा मुलगा अखिलेश याच्यासोबत लावून दिलं. कारण की माझ्या आईची मैत्रीण करोडपती होती. हनीमूनच्या दिवशी बेडवर बसून मी माझ्या नशिबावर रडत होते की इतक्यातच माझा नवरा माझ्या खोलीत आला. मी हैराण झाले, कारण की तो तर दिसायला खूप सुंदर आणि हँडसम असा पुरुष होता. त्याने मला पहिल्या रात्रीचं गिफ्ट दिलं. पूर्ण रात्र प्रेमाच्या गोष्टी करण्यात आणि एकमेकांवर प्रेम करण्यातच निघून गेलं. सकाळी एका गोंधळाने माझे डोळे उघडले. मी हैराण झाले तेव्हा माझ्या सासूसोबत एक मुलगा टाळ्या वाजवत माझ्याजवळ आला. माझं नाव आरुषी आहे. माझे वडील लहानपणीच माझ्या आईला सोडून निघून गेले आणि दुसऱ्या एका बाईसोबत लग्न केलं. मी एकुलती एक मुलगी होते, परंतु परिस्थितीने माझं नशीब खूपच खराब केलं होतं. मला अजिबातच लाड प्रेम असं काहीच मिळालं नव्हतं, जे नेहमीच एकुलत्या एक मुलीला दिलं जातं. जेव्हा मला समजू लागलं तेव्हापासून मी माझ्या आईला फक्त आणि फक्त काम करताना पाहिलं होतं, मेहनत करताना पाहिलं होतं. आम्ही मामाच्या घरी राहत होतो आणि माझी मामी खूपच भांडखोर अशी बाई होती. माझी आई एका बंगल्यातून काम करून घरी परत आल्यानंतर माझी मामी आईकडून घरातली सगळं कामं करून घ्यायची, परंतु तरी देखील मामी खुश व्हायची नाही. मामा शांत बसून ते सर्व पाहत होते, परंतु बहिणीसाठी बायकोला काहीच बोलत नव्हते. कदाचित ते मला आणि माझ्या आईला त्यांच्यावर एक ओझं समजत होते. मी कितीतरी वेळा पाहिलं होतं, आई स्वतःचा जुना फोटो पाहून नेहमीच उदास व्हायची. स्वतःच्या बहिणीला आठवून खूप जास्त रडायची. आईला अजून एक बहीण होती, परंतु ती माझ्या आईची सख्खी बहीण नव्हती. माझ्या आजीने तिला दत्तक घेतलं होतं आणि एखाद्या सख्ख्या मुलीप्रमाणे तिला सांभाळलं होतं. तिचा सांभाळ करून तिला मोठं केलं होतं. तिचं लग्न देखील झालं होतं आणि आता ती दुसऱ्या देशात राहत होती. तिचं नाव स्मिता होतं. माझा मामा नेहमीच बोलायचा की तिने पळून जाऊन लग्न केलं होतं आणि तिच्या अशा वागण्याने आईवडिलांचं मन दुखावलं गेलं, ज्यांनी तिला आधार दिला होता, ज्याने तिला लहानाचं मोठं केलं होतं, जिला मुलगी म्हणून सांभाळलं होतं. त्याच मुलीने त्यांच्या तोंडावर काळं फासलं होतं. त्यामुळे देवाने तिला शिक्षा दिली होती आणि तिला पहिलं मूल हे किन्नर झालं. माझ्या मावशीचा मुलगा किन्नर होता आणि तो त्याच्या आईवडिलांसोबत दुसऱ्या देशात राहत होता. ती सर्व परिस्थिती सहन करत मी तरुण झाले. मी दिसायला खूप सुंदर होते. माझा रंग देखील खूप गोरा होता. माझ्या सौंदर्याने प्रत्येकजण माझ्याकडे वळून वळून पाहायचा. माझ्याकडे जो बघायचा तो माझ्याकडे पाहतच बसायचा, असं माझं सौंदर्य होतं. दुसरीकडे माझ्या मामाच्या मुली दिसायला अजिबातच सुंदर नव्हत्या. त्यामुळेच त्या तिघीही माझ्यावर खूपच जळायच्या आणि मग त्यामुळे माझ्या मामीचं वागणं देखील माझ्यासोबत अजिबातच चांगलं नव्हतं. ती नेहमीच माझ्या आईला बोलायची की तुझ्या मुलीवर नजर ठेवत जा, नाहीतर एके दिवशी तिच्या बापाच्या आणि मावशीच्या पावलावर पाऊल ठेवून पळून जाईल. मामीचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. माहीत नाही का तिच्या मनात आम्हा दोघांविषयी इतका तिरस्कार का होता. आम्ही तर कधी त्यांचं वाईट देखील चिंतलं नव्हतं. एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मामाची मुली मला बोलू लागल्या, आज आम्ही तुला घराच्या बाहेर फिरायला घेऊन जाऊ, तू फक्त तुझ्या आईकडून परवानगी घे. परंतु ही गोष्ट आम्ही आमच्या आईला सांगितली नाही. तू देखील तुझ्या आईला सांगू नकोस. मला बाहेर फिरायला मिळेल यामुळे मी खूपच खुश झाले आणि त्यांच्या बोलण्यात येऊन माझ्या आईला खोटं सांगितलं की मला क्लासच्या मॅडमना थोडे प्रश्न विचारायचे आहेत, तेवढे विचारून येते. उद्या माझी परीक्षा आहे आणि मला काही समजत नाही. आई माझ्या शिक्षणाबद्दल जरा जास्त सिरियस होती. माझ्या आईला मला डॉक्टर बनवायचं होतं. माझ्या शिक्षणामुळे ती सतत काळजीत असायची, त्यामुळे तिने लगेचच यासाठी होकार दिला. मी घरातून एकटीच निघाले आणि माझ्या मागे मागे माझ्या मामाच्या मुली देखील आल्या. त्या मला एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेल्या आणि बोलू लागल्या, तुला देखील तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुझं देखील मन करत असेल ना की बाहेर फिरावं, बाहेर खावं, त्यामुळे आज वाढदिवसाच्या दिवशी तू खूप एन्जॉय कर. त्या तिघी मला एका टेबलावर बसून तिथून निघून गेल्या आणि मला हे सांगितलं की आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन येतो. मला तिथे भीती तर वाटत होती आणि सोबतच आईसोबत खोटं बोलण्याचा देखील मनामध्ये भीती होती. परंतु मी विचार केला की थोड्याच वेळाची तर गोष्ट आहे आणि मग नंतर मी घरी तर जाणार आहे. या सगळ्याचा विचार करता करता थोडा वेळ झाला होता की इतकेच एक मुलगा माझ्यासमोर खुर्चीवर बसला आणि माझ्याकडे पाहत होता. हसत हसत त्याने मला माझं नाव विचारलं. तेव्हा मी खूप जास्त घाबरले आणि इकडे तिकडे पाहू लागले. मी माझ्या मामाच्या मुलींना शोधू लागले,
परंतु त्या मला कुठेही दिसत नव्हत्या. माझ्याकडून आता अजून वाट पाहणे शक्य नव्हते. मी लगेच तिथून उठले आणि घराकडे जाऊ लागले, कारण की तिथे त्याने मला असा प्रश्न विचारणं अजिबातच योग्य वाटत नव्हतं. मी एक रिक्षा पकडली आणि घराकडे निघू लागले. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली, कारण की मामाच्या मुली तर घरी परत आल्या होत्या आणि बाहेर हॉलमध्ये बसल्या होत्या. त्याच हॉलमध्ये मधोमध माझी आई डोक्याला हात लावून बसली होती. माझ्या मामीने ओरडून ओरडून पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. मला काहीतरी चुकीचं घडत आहे याची जाणीव झाली. सगळ्या लोकांच्या नजरा जेव्हा माझ्याकडे गेल्या तेव्हा मामीने माझ्यावर धावत येऊन हल्ला केला आणि मला मारायला सुरुवात केली. मला काहीच माहीत नसल्यामुळे मी सारखं विचारत होते की काय झालं, मी काय चूक केली आहे, मला सांगा, तर इथे नक्की काय घडतंय. माझी आई शांतपणे हा सर्व तमाशा पाहत होती आणि मला मार खाताना पाहत होती. मला माझ्या आईला असं शांत बसलेलं पाहून खूप मोठा धक्का बसला. मला आश्चर्य वाटत होतं की माझी आई स्वतःच्या मुलीला असं मार खाऊ कसं देऊ शकत होती, इतर लोकांच्या हातून मार कसा खाऊ देऊ शकत होती आणि कसं ती मला मारताना पाहू शकत होती. शेवटी मामाला माझ्यावर दया आली आणि त्याने मला मामीच्या तावडीतून सोडवलं आणि मला विचारू लागलं की तू एकटी कुठे गेली होतीस. मी लगेच सांगितलं, मामा मी तर तुमच्या मुलीसोबत फिरायला गेले होते. यावर त्याने लगेच नकार दिला. मी बोलू लागले की मी खोटं का बोलेन आणि मी त्यांच्यावर का आरोप लावेन, आम्ही चौघी सोबत गेलो होतो. तेव्हा मामीच्या मुलीने समोर येऊन तिचा फोन बाहेर काढला आणि सर्वांसमोर फोनचा लॉक ओपन केला. त्या फोनमधील तो फोटो पाहून माझ्या तर पायाखालची जमीन सरकून गेली. माझं शरीर थरथर कापू लागलं. तिच्या फोनमध्ये माझा फोटो होता आणि तो फोटो त्या मुलासोबत होता जो माझ्यासोबत हॉटेलमध्ये बसला होता. माझ्या मामाच्या मुलीने सगळ्यांना सांगितले माझं ट्युशन त्या हॉटेलच्या जवळच आहे आणि हे सर्व दृश्य आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं आहे. आता मामीने तर आम्हा दोघी मायलेकीवर अत्याचाराचे डोंगरच रचलं आणि मामाचा देखील एक शब्द ऐकून घेत नव्हते. मी सर्वांना रडत रडत खरं काय घडलं आहे ते सांगण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, परंतु कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. कोणीही माझं ऐकलं नाही. उलट मामीने तर आम्हाला घरातून बाहेर निघून जाण्याचा हुकूम दिला. तेव्हा मान खाली घालून बसलेल्या माझ्या आईने तिचं तोंड उघडलं आणि फक्त इतकंच म्हणाली, चल माझ्यासोबत चल, आता या घरात आपलं दाणापाणी संपलं आहे. मी आईचे पाय पकडले आणि बोलू लागले, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. तुम्हाला कोणत्या तरी अनाथ आश्रमात सोडू नये, परंतु तू या वयामध्ये असा घरोघरी मदत मागत फिरू नकोस. परंतु माझ्या आईने माझं काहीच ऐकलं नाही आणि मामाचं घर सोडून मला तिच्यासोबत घेऊन एका ट्रेनमध्ये बसले. माहीत नाही आम्ही कुठे जात होतो, कुठे जायचं आहे याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. 2-3 दिवसांचा प्रवास केल्यानंतर आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो आणि टॅक्सीमध्ये बसून खूप साऱ्या महागड्या आणि श्रीमंत परिसरात गेलो. त्या 2-3 दिवसामध्ये माझी आई माझ्यासोबत काहीच बोलली नाही, फक्त प्रवासामध्ये शांत राहिली होती. मला खूप वाईट वाटत होतं, कारण की माझ्या आईला देखील माझ्यावर विश्वास नव्हता. टॅक्सी एका मोठ्या गेटजवळ येऊन उभी राहिली. इतकं मोठं आणि सुंदर घर पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला. आईने बेल वाजवली तेव्हा दरवाजाच्या बाहेर एक वॉचमॅन बसला होता. त्याने गेट उघडला आणि आम्ही दोघी मायलेकी घराच्या आतमध्ये गेलो. घर आतून आणि बाहेरून खूप जास्त सुंदर होतं. नौकर आम्हाला आतमध्ये बसवून बाहेर निघून गेला आणि आम्ही आरामात सोफ्यावर बसलो होतो. काही वेळानंतर एक बाई तिथे आली, जिने खूप महागडी आणि सुंदर साडी नेसली होती. आईने त्या 2-3 दिवसांमध्ये तिचे कपडे देखील बदलले नव्हते. माझी आई लगेच उठून उभी राहिली आणि हसून तिला मिठी मारले. दोघींनी एकमेकांना अशा प्रकारे मिठी मारली जणू काय एकमेकींमध्ये खूपच जुनं आणि घट्ट नातं आहे. आईने माझ्याकडे इशारा केला आणि सांगितलं, ही माझी मुलगी आहे. ती बाई लगेचच माझ्या जवळ आली आणि मला एकदम मिठी मारली. आईने मला सांगितलं, ही तुझी मावशी आहे आणि ही आता पुन्हा भारतात परत आली आहे. ही ऐकून मी खूपच हैराण झाले आणि सोबतच याचा देखील विचार करू लागले की आईला माझ्या मावशीचा पत्ता कसा समजला. दोघींचा आधीपासून एकमेकींसोबत काहीतरी कॉन्टॅक्ट होता का. मी आता थोडी नॉर्मल झाले होते आणि माझ्या मावशीला अगदी आनंदाने भेटले आणि तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. मला मावशीच्या मुलाला भेटण्याची खूप इच्छा होती, ज्याला सर्व किन्नर बोलायचे, परंतु तो कुठेही दिसत नव्हता. थोड्या वेळानंतर आम्ही आमच्या आयुष्यातलं खूप चांगलं जेवण जेवलो. मावशीने आम्हा दोघी मायलेकींना आमची खोली दाखवली, जिथे आम्ही आरामात आराम करणार होतो. मी तर मऊ अंतरून पाहून सगळं काही विसरून गेले आणि त्याच्यावर शांत झोपले. परंतु अर्ध्या रात्री मला आईने झोपेतून उठवलं
आणि असं काही सांगितलं ज्यामुळे माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. आईने मला सांगितलं की ती लवकरात लवकर माझं लग्न मावशीच्या मुलासोबत करू इच्छिते. आईने मला सांगितलं, तू माझा विश्वास तोडला आहेस. मी आईला सांगू लागले, आई नाही, मी तुझा विश्वास नाही तोडला. उलट तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. कमीत कमी तू तरी तुझ्या मुलीवर विश्वास ठेवायला पाहिजे होतास. आणि मी तुला ओरडून ओरडून सांगत होते की मामाच्या मुली खोटं बोलत आहे. त्यांनीच मला तिथे येण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याच मला तिथे घेऊन गेल्या होत्या. आणि त्या मुलासोबत माझा काहीही संबंध नाही. मी माझ्या आईला हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत होते, परंतु माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हती. मला देखील खूप राग आला आणि मी देखील म्हणाले, तू देखील खोटेपणाचाच आधार घेतला आहे. तू देखील सर्वांसमोर खोटं बोलली आहेस. तू देखील लपून छपून मावशीला भेटायला येतेस ना. माझं हे बोलणं ऐकून माझ्या आईने माझ्या एक जोरदार कानाखाली लावली. मला असं वाटत होतं की ही माझी आईच नाही, जिने मला वाढवलं ती ही माझी आई नाही. असं वाटत होतं की ती दुसऱ्या कोणाच्या तरी ताब्यात आहे. मग मी म्हणाले, आई, तुला माझं लग्न लावून द्यायचं आहे ना, तर लावून दे, परंतु माझ्यावर असे खोटारडे आरोप करू नकोस. स्वतःच्या भावावर आणि त्याच्या खोटारड्या मुलींच्या बोलण्यामध्ये येऊन माझ्यावर घाणेरडे आरोप लावू नकोस. माझ्यावर चिखल फेकू नकोस. तेव्हा माझ्या आईने माझ्यासमोर एक अट ठेवून माझ्या डोक्यावर एक खूप मोठं संकट लादलं. बोलू लागली, जर तू स्मिताच्या मुलासोबत लग्न केलंस तर मी तुला माफ करेन, नाहीतर मी तुला आयुष्यात कधीही माफ करणार नाही. हे तर सरळ सरळ आहे की तो एक किन्नर होता आणि मग अशा परिस्थितीत त्याच्यासोबत लग्न मी कशी करणार होते. मी लगेचच आईच्या बोलण्याला नकार दिला. तेव्हा ती बोलू लागली, जर हा माणूस नसता तरी देखील मी तुझं लग्न याच मुलासोबत केलं असतं, परंतु तुझ्या मनामध्ये आईबद्दल जरा देखील काळजी असेल तर तू हे लग्न करशील आणि तुला हे लग्न करावंच लागेल, नाहीतर तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड पाहशील. माझ्या आईचं ते बोलणं ऐकून मला खूपच वाईट वाटत होतं. माझ्याकडे आता त्या लग्नाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी आईची ती अट मान्य केली आणि मग दुसऱ्या दिवशी आईने मावशीला ही बातमी सांगितली की मी लग्नासाठी होकार दिला आहे. तेव्हा मावशी देखील खूप खुश झाली आणि माझे खूप लाड करू लागली. परंतु मला असं वाटत होतं की मावशी या लग्नामुळे खुश नाही, परंतु खुश तर मी देखील नव्हते. ती मनापासून मला मुलगी मानत होती. काही वेळानंतर आई आणि मावशी उठून आपल्या रूममध्ये गेल्या, तर मी तिथेच बसून राहिले होते. परंतु मी तिथे जास्त वेळ बसून राहू शकत नव्हते आणि मी उठून त्यांचा शोधू लागले. मला काहीतरी गडबड वाटत होती. इतक्या मोठ्या घरामध्ये त्यांना शोधणं खूपच मुश्किल होतं. परंतु त्यानंतर मला एका खोलीतून काहीतरी खटपटचा आवाज ऐकू आला. मी त्या दरवाजाच्या फटीतून हळूच डोकावून पाहिलं, तेव्हा माझी मावशी माझ्या आईला नोटाने भरलेले बॅग देत होती, ज्याला पाहून माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. आता मला समजलं होतं की माझ्या मावशीने माझ्या आईला पैशांचा लालच देऊन स्वतःच्या किन्नर मुलासाठी माझा सौदा केला होता आणि आता माझं लग्न लावून देणार होते. परंतु मला वाईट तर माझ्या स्वतःच्या आईबद्दल वाटत होतं, जिने माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक केली होती. मी शांतपणे माझ्या खोलीत आले. आई माझ्याजवळ आले तेव्हा मी आईकडून तोंड फिरवलं. मी बोलू लागले, मी तुझी हाव पाहिली आहे, तू माझा सौदा केला आहेस. तेव्हा माझी आई स्वतःचं रडगाणं मला सांगू लागली. बोलू लागली की तुझी मावशी खूपच श्रीमंत आहे. आपल्याजवळ आता काय शिल्लक राहिले आहे. या पैशातून आपण घर विकत घेऊ, जे घर आपलं स्वतःचं असेल, आणि तू देखील लग्नानंतर तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या ताब्यात घे आणि हे सगळं तुझ्या नावावर करून घे आणि मग त्यानंतर तुझं मन होईल तिथे तुझ्या पसंतीने लग्न कर. मला आईचं ते बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसला होता आणि खूप जास्त वाईट देखील वाटत होतं. मी आईला सरळ सरळ सांगितलं, आई, ही तर सरळ सरळ फसवणूक आहे. तू हे असं कसं करू शकतेस? पण मी हे असं करू शकत नाही. तेव्हा आईने मला उत्तर दिलं, या जगाने आणि या समाजाने आपल्याला देखील फसवलं आहे. मग त्या बदल्यात आपण देखील त्यांना फसवणूकच परत करत आहोत. ही स्मिता तर माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली होती आणि मग त्याच्यासोबत लग्न केलं. माझ्या आईवडिलांनी स्मिताला एका सख्ख्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं आणि तिने तर माझ्या अधिकारावर डल्ला मारला आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्न केलं. माझे आईवडील या सर्व धक्क्यामुळे खूपच बिथरले होते. या इतक्या मोठ्या धक्क्यामुळे माझी आई तर अंथरुणाला खिळली आणि मग देवघरी गेली. आज स्मिताजवळ जे काही आहे ते सगळं माझं झालं असतं. मग त्यानंतर त्या बापाने देखील हेच केलं. एका भावाचा आधार होता, त्याने देखील कधीच माझी साथ दिली नाही. आता आयुष्य आपल्याला एक नवीन सुवर्ण संधी देत आहे. मग आपण ती संधी देखील हातातून घालवली तर मग कसं होणार? मी आईला म्हणाले, आई, मला समजतं या सगळ्या लोकांनी आपल्यासोबत खूप चुकीचं केलं आहे, परंतु जे काही तू करत आहे
त्यानंतर त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहील. परंतु माझी आई मात्र माझं ते बोलणं ऐकायला अजिबात तयार नव्हती. त्या रात्री मला ती तिथेच एकटीला सोडून निघून गेली. सकाळी माझ्या मावशीचं वागणं देखील बदललं होतं, कारण की तिने आता माझी किंमत दिली होती. आता मी एक प्रकारे तिची गुलाम झाले होते. मावशी मला बोलू लागली की मी आजच तुझं लग्न माझ्या मुलासोबत लावून देईन. या लग्नासाठी मी अजिबातच तयार नव्हते, परंतु माझ्या आईच्या लालसेने मला शांत राहण्यासाठी मजबूर केलं होतं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझं लग्न अखिलेशसोबत झालं. खूपच साधेपणाने लग्न झालं होतं. कोणताच पाहुणा लग्नासाठी आला नव्हता आणि माहीत नाही माझी आई देखील कुठेतरी निघून गेली होती. आईच्या त्या लालसेपोटी माझ्यावर खूप वाईट परिणाम झाला होता. मी मनाने खूप खचले होते. रात्र होताच मला माझ्या नवऱ्याच्या खोलीमध्ये पाठवलं गेलं, जिथे मी आधी कधीच गेले नव्हते. परंतु आता नाही, याच खोलीत मला कधीपर्यंत असंच आयुष्य रडून घालवावं लागेल. मला मावशीच्या त्या लबाडीवर खूपच राग आला. कशा प्रकारे तिने आधी माझ्या आईच्या अधिकारावर डाका टाकला होता आणि त्यानंतर तिने तिच्या किन्नर मुलासाठी माझा सौदा केला होता. मी माझ्या नवऱ्याला अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं. माहीत नाही का माझ्या मावशीने मला तिच्या मुलाला का पाहू दिलं नव्हतं. लग्नामध्ये देखील माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मुंडावळ्या, बाशिंग असं सर्व काही बांधलं होतं. मी त्या खोलीमध्ये शांत बसून राहिले आणि माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले. तेवढ्यातच माझी नजर त्या खोलीच्या दाराकडे गेली. माझा नवरा जो आत्ताच्या माझ्या खोलीमध्ये आला होता, परंतु त्याच्यावर नजर पडताच मला खूप मोठा धक्का बसला आणि मी त्याच्यावरून नजर हटवायला विसरून गेले. येणारा तो तरुण खूपच हँडसम आणि कमी वयाचा वाटत होता आणि तो कोणत्याही अँगलने किन्नर वाटत नव्हता. परंतु हकीकत तर हीच होती की तो एक किन्नर होता. माझं मन पुन्हा दुःखी झालं. तो माणूस माझ्याजवळ येऊन बसला. मला विश्वास बसत नव्हता की इतका सुंदर माणूस माझा नवरा आहे. त्याने त्याच्या पुरुषी मर्दानी आवाजात माझी चौकशी केली. मी अगदी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, कारण की त्यावेळेला मला खूप मोठा धक्का बसला होता. अखिलेशने मला पहिल्या रात्री खूप महागडं असं गिफ्ट दिलं. त्याने मला सोन्याचा नेकलेस दिला आणि माझ्या हातावर पप्पी घेतले. मला विश्वास बसत नव्हता की हा खरंच हनीमून साजरा करू शकतो का, किन्नर खरंच हनीमून साजरा करू शकतो का. परंतु तो हळूहळू माझ्या जवळ येत होता आणि त्याच्या त्या गरम श्वासाने मी विरघळू लागले. पूर्ण रात्र अखिलेशने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. माझ्या मनामध्ये जी भीती बसली होती ती आता संपून गेली होती. मला विश्वास बसला होता की माझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. माझा नवरा आता एकदम ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीच कमी नव्हती. मी खूपच रिलॅक्स होऊन झोपले आणि झोपण्यापूर्वी अखिलेशवर नजर टाकली होती आणि त्याच्या मर्दाने छातीवर डोकं ठेवून मी झोपून गेले. आणि सकाळी एका गोंधळाने माझे डोळे उघडले. मी पाहिलं तर माझ्या सासूच्या खोलीतून तो आवाज येत होता. मी हैराण झाले जेव्हा माझ्या सासूसोबत एक मुलगा टाळ्या वाजवत त्या खोलीत आला आणि माझ्याजवळ येऊन बसला. मी घाबरून जोरात किंचळले आणि लगेच बाजूला सरकले. खोलीत आलेल्या मुलाची एकंदर अवस्था तशीच होती जशी एखाद्या किन्नराची असते. माझा नवरा तर खोलीतून गायब होता. मी विचारलं, आई हा कोण? तेव्हा माझ्या सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली, हाच तर तुझा नवरा आहे. हा रात्री त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला होता. खूप उशिरा घरी आला, त्यामुळे दुसऱ्या खोलीत झोपला. मी कधी माझ्या नवऱ्याकडे पाहायचे तर कधी रात्रीचा तो प्रसंग आठवायचे. माझं मन तर कळत होतं की आत्ताच ही धरणी फुटावी आणि मी तिच्या आतमध्ये सामावून जावं. माझी इच्छा असून देखील मी सासूला काहीही सांगू शकत नव्हते. त्या रात्री माझ्यासोबत माझ्या खोलीत काय झालं होतं आणि रात्री मी त्याला माझं सर्व काही अर्पण केलं होतं. माझ्यासोबत किती मोठा भयानक प्रसंग घडला होता. मी स्वतःला सांभाळत लगेचच उठले आणि माझा अवतार ठीक केला. माझ्या त्या खोलीत आलेल्या नवऱ्याला पाहू लागले. तो कोणत्याही अँगलने पुरुष वाटत नव्हता. एकदमच बारीक असं शरीर, रंगाने गोरा, जणू काय एखादी मुलगीच आहे. चेहऱ्यावर खूप सारा मेकअप देखील केला होता आणि जोरजोरात टाळ्या देखील वाजत होता. रात्री जो खोलीमध्ये आला होता तो एक धष्टपुष्ट पुरुष होता आणि खूपच हँडसम होता. रात्रीचा एक एक क्षण माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला. अचानक माझा हात माझ्या ओठांकडे गेला, जिथे त्या रात्रीच्या मुलाने प्रेमाचे निशाण माझ्या ओठावर उमटवले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला समजत नव्हतं की मी या किन्नरसोबत माझं आयुष्य कसं घालवू, परंतु काय करणार, मी शांत होते. माझ्या नवऱ्याला माझी अजिबातच पर्वा नव्हती. तो फक्त त्याच्याच नादात फिरत असायचा आणि माझ्यासोबत खूप कमी बोलायचा. मी देखील देवाचे आभार मानले आणि हा विचार केला की हे तर चांगलंच आहे. हा माझ्यासोबत जरा कमीच बोलतो आणि मला कमीच भेटतो. स्वतःच्या धुंदीमध्येच बिझी राहतो. काही दिवसानंतर माझा किन्नर नवऱ्याने ठरवलं की त्याला पुन्हा एकदा परत दुसऱ्या देशात जायचं आहे.
माझी सासू मला त्याच्यासोबत पाठवू इच्छित होती, परंतु अजूनही माझे कागदपत्र तयार नव्हते आणि तसंही माझं तिथे जाण्याचं अजिबात मन नव्हतं. मी तर खुश होते की हा इथून निघून जाईल. सारखं सारखं त्याला माझ्या डोळ्यासमोर पाहून मला त्याचा तिरस्कार वाटत होता. आणि मग काही वेळानंतर तो निघून गेला. आता तेवढ्या मोठ्या घरात मी आणि माझी सासू दोघेच राहत होतो. घरामध्ये बसून बसून मी काय करणार होते. सासूसोबत तिला तिच्या कामामध्ये मदत करू लागले. सर्वात आधी तर मी किचनची सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली. मी रोज रोज नवीन नवीन डिश बनवायचे. माझी सासू माझ्यावर खूप खुश असायची. मी माझ्या सासूसोबत बाहेर देखील फिरायला जाऊ लागले. माझ्या आयुष्यात आता कोणतीच उणीव राहिली नव्हती. उणीव होती ती फक्त खऱ्या प्रेमाची आणि एका जीवनसाथीची. कधी कधी मला त्या मुलाची खूप आठवण यायची, जो त्या रात्री माझ्यासोबत खोलीमध्ये आला होता आणि माझ्याकडून माझं सर्व काही हिरावून घेऊन गेला होता. माझं सुख, माझी शांती, सर्व काही. पण त्यानंतर तो मला कुठेच दिसला नाही. माझ्यासाठी ती खूपच हैराण करणारी गोष्ट होती की शेवटी त्याचा काय हेतू होता, तो माझ्याजवळ का आला होता. मला तर माझ्या आईची खूपच काळजी वाटू लागली, जिने कधीच मागे वळून माझी काहीच खबर घेतली नव्हती. एके दिवशी मी आणि माझी मावशी बाजारात गेलो होतो. परत येताना आम्ही एका हॉटेलमध्ये डिनरसाठी थांबलो, जिथे माझी नजर त्या मुलावर पडली. ज्या दिवशी मी माझ्या मामाच्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेले होते आणि तो मुलगा माझ्यासोबत हॉटेलमध्ये बसला होता, हाच तर त्या सर्व गोष्टीला जबाबदार होता. मी धावत धावत त्याच्या जवळ गेले. त्याने देखील मला ओळखलं. मी त्याला विचारलं, तू मला सांग की त्या दिवशी तुझा नेमका काय हेतू होता आणि माझ्यासोबत हॉटेलमध्ये का बसला होतास. तो सुरुवातीला मला काही सांगत नव्हता. नंतर जेव्हा मी त्याला पोलिसांची धमकी दिली, तेव्हा तो बोलू लागला, हे सर्व करायला मला तुझ्या मामाच्या मुलीने सांगितलं होतं. त्या दिवशी मला मनापासून वाटलं की जर माझी आई आत्ता इथे असते तर स्वतःची मुलगी निर्दोष आहे याचा पुरावा ती स्वतःच्या डोळ्याने पाहू शकली असती. तिला समजलं असतं की कसं तिच्या स्वतःच्या माणसाने मला तिच्या नजरेत खाली पाडण्यासाठी एक नाटक रचलं होतं. परंतु मला माहीत होतं की जर माझी आई इथे असती तर देखील तिने काहीच केलं नसतं आणि काहीच बोलली नसती, कारण की तिच्या डोळ्यावर तर लालसेची पट्टी बांधली गेली होती. आम्ही जेव्हा घरी परत आलो तेव्हा माझी सासू घाबरतच माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून मला असं वाटत होतं की काहीतरी वाईट घडलं आहे. ती बोलू लागली की तुझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती दवाखान्यात ॲडमिट आहे. आईबद्दल ऐकून मी खूपच टेन्शनमध्ये आले आणि लगेचच दवाखान्यात गेले. माझ्या आईने माझ्याकडून माफी मागितली. मी देखील तिला माफ केलं. मी म्हणाले की आई, मी तुझ्यासारखी अजिबात नाही. मी तुला कधी साथ सोडणार नाही. आईने तिचे दोन्ही पाय गमावले होते. मी आईला पुन्हा परत घरी घेऊन आले आणि दिवस रात्र तिची सेवा करू लागले. सोबतच त्या कठीण प्रसंगात माझ्या सासूने देखील माझी खूप मदत केली. एके रात्री मी माझ्या आईजवळ उठून माझ्या खोलीत जाऊ लागले. तेव्हा मला घराच्या मागच्या खोलीतून एक आवाज ऐकू आला. माझी पावलं आपोआप तिकडे जाऊ लागली. मी पाहिलं तिथे माझ्या सासूसोबत दुसरा कोणीतरी एक माणूस हजर आहे, ज्याच्यासोबत माझी सासू हळूहळू काहीतरी बोलत आहे. मी पाहण्याचा प्रयत्न करत होते, परंतु समोर कोण माणूस उभा आहे हे मला दिसत नव्हतं. थोड्या वेळानंतर तो माणूस खिडकीतून उडी मारून बाहेर निघून गेला. तेव्हा मला माझ्या सासूवर शंका येऊ लागली आणि मी आता तिच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. मला असं वाटत होतं जणू काय माझी सासू आता माझ्यासोबत एक नवीन खेळ खेळत आहे. दुसऱ्या दिवसापासूनच मी माझ्या सासूवर नजर ठेवायला सुरुवात केली आणि मग पुन्हा एकदा माझ्या सासूला त्या जागेवर जाताना पाहिलं. मी देखील सासूच्या मागे मागे गेले. तेव्हा त्या खोलीमध्ये माझी सासू कोणत्या तरी माणसासोबत उभी राहून बोलत होती आणि त्या माणसावर जेव्हा माझी नजर पडली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तोच माणूस होता. तोच मुलगा होता जो लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या खोलीत आला होता. याचा अर्थ माझी सासू त्या मुलाला आधीपासूनच ओळखत होती आणि मला फसवत होती. खरं तर मी माझ्या सासूला माझ्या आईसारखंच मानलं होतं आणि दिवस रात्र तिची सेवा करायची. मी दुसऱ्या दिवशी माझ्या आईला सर्व काही सांगितलं. माझ्या आईला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी माझ्या आईला म्हणाले, आई बघ, तुझ्या लालसेने आपल्याला या अवस्थेत आणलं आहे आणि माझं तर आयुष्य बर्बाद झालं आहे. नक्कीच माझ्या सासूचा हाच हेतू असेल. तिला माहीत आहे तिचा किन्नर मुलाकडून तर मी मुलाला जन्माला घालू शकत नाही. त्यामुळे तिने लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या खोलीमध्ये दुसरं कोणाला तरी पाठवलं, जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी एक वारस मिळेल. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होतं, परंतु आता मी शांत बसणार नव्हते. मी सत्य परिस्थिती सर्वांसमोर घेऊन येणार होते. दुसऱ्या दिवशी मी त्या खोलीत जाऊन लपून राहिले, ज्या खोलीमध्ये माझी सासू आणि तो मुलगा भेटत होते. आता मला बसून काहीच वेळ झाला होता. इतक्यात दरवाजा उघडला आणि तो मुलगा खोलीत आला. माझ्यावर नजर पडता त्याला एकदम जोरदार झटका लागला. मी त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि या घरासोबत तुझा काय संबंध आहे.
पहिले तर तो मला पाहून घाबरला होता, परंतु त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक छोटं हसू आलं. तो हळूहळू पाऊल उचलत माझ्याकडे येत होता आणि माझ्याजवळ येताच त्याने मला मिठी मारली. मी त्याला धक्का दिला. मी त्याला बोलू लागले, त्या रात्री तू मला फसवून माझा फायदा उचललास, परंतु आज तू माझ्यासोबत काहीही करू शकत नाही. तू मला हात जरी लावला तर मी तुझा जीव देईन. माझे शब्द तोंडातच होते की इतक्यात त्याने माझ्या होठांवर हात ठेवले आणि मग बोलू लागला, बस आता शांत राहा. जान, तू तर माझीच आहे, कारण की मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. तूच माझी जान आहे, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. असं बोलून त्याने मला मिठी मारले. मी देखील त्याच्या मिठीत अगदी धुंदीत जाऊ लागले, परंतु दुसऱ्या क्षणी मी स्वतःला सांभाळलं, कारण की तो माझा नवरा नव्हता, कोणीतरी परपुरुष होता. आणि मग अशा परिस्थितीत मी त्याच्या मिठीत जाण्याबद्दल कसा विचार करू शकत होते. मी त्याला धक्का देऊन स्वतःपासून लांब केलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी रडत त्याला बोलू लागले, का माझ्या आयुष्यात आला आहेस, का माझ्या जखमा पुन्हा ताज्या करतोस. त्या दिवशी रात्री, लग्नाच्या पहिल्या रात्री येऊन माहीत नाही तू मला किती स्वप्न दाखवलीस, आणि मी देखील खूप खुश होते. माझं आयुष्य आता किती सुंदर आणि छान होणार आहे. जो मला इतका प्रेम करणारा आणि हँडसम नवरा मिळाला आहे. पण मला काय माहीत होतं की माझं आयुष्य तर उद्ध्वस्त होणार आहे. माझ्या आयुष्यात तर नवऱ्याचं प्रेम नाही, माझं आयुष्य फक्त असंच रडत रडत जाणार आहे. तो लगेच पुढे आला आणि माझे अश्रू पुसत बोलू लागला, तुझे अश्रू बघून मला खूप वाईट वाटतं. आता माझं मन अजून जास्त दुखू नकोस, मला जास्त त्रास देऊ नकोस. मी ओरडत त्याला विचारलं, सांग तू कोण आहेस, तुझं काय नातं आहे, तू या घरामध्ये काय येतोस आणि या घरासोबत तुझा काय संबंध आहे. त्याने उत्तर दिलं, तू जिला मावशी बोलतेस, मी तिचाच मुलगा आहे. मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, कारण की माझ्या सासूला तर एकच मुलगा होता आणि तो किन्नर होता, आणि कमनशिबाने माझा नवरा देखील होता. मी त्या मुलाला अजून काय विचारणार होते की इतक्यातच मागून माझ्या सासूचा आवाज ऐकू आला. माझी सासू कदाचित आधीपासून तिथे उभी होती. ती म्हणाली, हा माझाच मुलगा आहे. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली. मी सासूला विचारलं की मग तो कोण होता ज्याला तुम्ही माझा नवरा म्हणून सांगत होता, ज्याच्यासोबत माझं लग्न झालं आणि सोबतच दुसऱ्या सकाळी तुम्ही त्याला माझ्या खोलीत घेऊन आला होता. तेव्हा माझ्या सासूने मला सर्व हकीकत सांगितली. माझ्या सासूने सांगितलं, माझी आई आणि तुझी आजी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मी 2 वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या आईने दुसरं लग्न केलं, परंतु माझा सावत्र बाप मला त्याच्यासोबत ठेवायला तयार नव्हता. तेव्हा तुझ्या आजीने मला दत्तक घेतलं. तिला आधीपासून एक मुलगी होती, तिचं नाव कुसुम होतं, जी की तुझी आई आहे. आम्ही दोघे सख्ख्या बहिणीप्रमाणे राहू लागलो. कुसुमच्या आईवडिलांनी मला अगदी सख्ख्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं. कुसुम माझ्यापेक्षा मोठी होती, त्यामुळे तिचं लग्न देखील माझ्या आधी करण्याचं ठरलं. तुझ्या आजी आजोबांनी कुसुमचं लग्न ठरवलं, परंतु जेव्हा कुसुमच्या होणाऱ्या नवऱ्याने मला पाहिलं तेव्हा त्याने मला पसंत केलं. त्याने दुसऱ्या दिवशी हा निरोप पाठवला की मी तुमच्या लहान मुलीसोबत लग्न करू इच्छितो, तुमच्या मोठ्या मुलीसोबत नाही. त्यामुळे माझ्या घरातले माझ्या विरोधात झाले. सर्वांना असं वाटत होतं की मी कुसुमच्या होणाऱ्या नवऱ्याला जाळ्यात अडकवलं आहे. मी सर्वांना सांगत होते की असं खरंच काही नाही, परंतु प्रत्येकजण हेच बोलत होता. शेवटी रक्त रक्त असतं. सर्व लोक कुसुमसोबत होते आणि सर्व लोकांना माझा तिरस्कार वाटत होता. सर्व बोलू लागले, ते जबरदस्तीने माझं लग्न एखाद्या विधुर पुरुषासोबत लावून देतील, सोबतच 3 मुलांच्या बापासोबत माझं लग्न लावून देतील. सर्व घरातले हेच बोलत होते की तू आमचं नाक कापलं आहेस आणि आता तुझी हीच शिक्षा आहे की तू आमच्या घरातून निघून जा आणि दुसऱ्या घरात जशी आहे तशीच राहा. परंतु विनायकचं माझ्यावर प्रेम जडलं आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी विनायकच्या जवळ जाऊ लागले. मी आता विनायकवर प्रेम करू लागले आणि मग विनायकने निर्णय घेतला की आपण पळून जाऊन लग्न करू. आणि मग अशा प्रकारे विनायक आणि माझं लग्न झालं आणि काही वेळापर्यंत सर्व आमच्यावर नाराज राहिले. परंतु त्यानंतर हळूहळू सगळं काही ठीक झालं. हळूहळू आमच्याकडे त्या लोकांचं येणं जाणं सुरू झालं. जेव्हा मला मूल होणार होतं तेव्हा कुसुम माझ्या घरी राहायला आली होती, परंतु तिने पूर्ण परिसरात कुटुंबात हीच अफवा पसरवली की मी एका किन्नर मुलाला जन्म दिला आहे. प्रत्येकाला फक्त हेच वाटत होतं की माझा मुलगा किन्नर आहे. आता मी कोणाकोणाला हे पटवून देणार होते की माझा मुलगा एकदम ठीक आहे. आणि मग मी विनायक लोकांचं ते बोलणं ऐकून मी खूपच वैतागलो. आणि मग त्यानंतर मी आणि विनायकने निर्णय घेतला की आपण हा देश सोडून निघून जाऊ. तरी देखील मी माझं मन मोठं ठेवलं आणि आता तुझ्या आईसोबत अजूनही नातं टिकवून ठेवलं होतं. परंतु तुझी आई तर मनातल्या मनात माझ्याकडून बदला घेण्याचा विचार करत होती. फक्त तुझ्या आईलाच ही हकीकत माहीत होती की माझा मुलगा अगदी ठीक आहे. त्यामुळे तुझ्या आईने तुझं लग्न माझ्या मुलासोबत ठरवलं होतं आणि त्या बदल्यात तिने माझ्याकडून 17 लाख एवढी मोठी किंमत वसूल केली.
मी देखील खूपच टेन्शनमध्ये होते, कारण की माझ्या मुलाने जेव्हा तुला पाहिलं तेव्हापासून तो तुझ्या प्रेमात पडला होता. त्याने हट्टच लावला की मी लग्न करेन तर याच मुलीसोबत करेन. मी खूप जास्त टेन्शनमध्ये राहू लागले. मग जेव्हा तुझ्या आईने माझ्यासमोर तो सौदा ठेवला होता तेव्हा मी तयार झाले, परंतु माझं मन या लग्नासाठी अजिबात तयार नव्हतं. मला असं वाटत होतं की जर आईच अशी असेल तर मुलगी देखील तशीच असणार, लालची. मी माझ्या मुलाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पहिले तर तू तिची परीक्षा घे, तिला कशी सवय आहे हे जाणून घे. ज्याला मी तुझा नवरा बनवून आणलं होतं तो माझ्या मुलाचा मित्र होता. मी त्याला तुझा नवरा बनवून तुझ्यासमोर घेऊन आले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूप जास्त अडवल्यानंतर देखील माझा मुलगा तुझ्या खोलीत आला, कारण की तो तुझ्यासाठी खूपच बेचैन होता. मी त्याच्याकडे एक अट ठेवली होती की पहिले माझा मुलगा तुझी परीक्षा घेईल आणि मग तुझ्यासमोर येईल. जेव्हापर्यंत तू त्या परीक्षेत पास होणार नाही तेव्हापर्यंत तो तुला त्याचा चेहरा दाखवणार नाही. मला हे बघायचं होतं की तू देखील तुझ्या आईप्रमाणे लबाड तर नाहीस ना, परंतु तू तर खूप चांगली आहेस. तू माझी खूप काळजी घेतली आणि कधीही तुझ्या मनात मी कोणतीच लालसा पाहिली नाही. तू तुझ्या परीक्षेत पास झाली आहेस. मी त्या लोकांचं बोलणं ऐकत होते, सोबतच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता की माझं नशीब देखील इतकं चांगलं असू शकतं. माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने माझ्याकडून माफी मागितली. मी माझ्या नवऱ्याला आणि सासूला माफ केलं. माझी सासू मला आणि माझ्या नवऱ्याला त्या खोलीत सोडून निघून गेली. माझ्या नवऱ्याने मला अगदी घट्ट मिठी मारली आणि मी देखील त्याच्या मिठीत सामावून गेले. आता मी माझ्या नवऱ्यासोबत राहते. लोक आमच्या जोडीला नाव ठेवतात. काही वेळानंतर माझी आई या जगातून निघून गेली, पण मला आनंद या गोष्टीत होतो की जाता जाता तिला तिच्या चुकीचं प्रायश्चित घेण्याची संधी मिळाली होती. सोबतच माफी मागण्याची देखील संधी मिळाली होती. माझ्या आईने माझ्या सासूकडून माफी मागितली आणि माझ्या सासूने देखील तिला अगदी मोकळ्या मनाने माफ केलं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.